हरिद्वार एक्सप्रेस भुसावळ जंक्शनला अरायविंग होत आहोत. आजची आपली जर्नी आहे B3 मध्ये, थर्ड AC मध्ये आजची आपली जर्नी आहे. B4 तो आपला कोच आहे B3 पाठीमागे. चल एकसष्ट 63. अरे माझ्या उलटा लावला इथून. चलो गाडी आम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपण भुसावळ जंक्शनवरून स्टार्ट केलेला आहे. हा आपण आज चालू आहे मुंबईला. तर आजचा आपला प्रवास आहे हरिद्वार एक्सप्रेसमध्ये. 12172 मध्ये आपला प्रवास आहे आज. बघू शकता तुम्ही लोकलचा अरायविंग होते भुसावळ जंक्शनवरून. हे जे पुढे लागलेली ट्रेन आहे तुम्ही बघू शकता, ही आपलं टेकनगरहून आलेली आहे. बघू शकता किती गजगजीत फुल भरून आली आहे ट्रेन. ट्रेन फुल भरून आली गजगजीत. चला तर असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे आपण नवीन ब्लॉग घेऊन येणार आहोत. तुम्हाला सगळ्या टिळकनगरहून किती फुल भरून ट्रेन आलेले. ते मला बोलतं मोबाईल तुझा हिसकून घेणार. मोबाईल मी एवढा घट्ट पकडलेला आहे, मोबाईल काय त्यांच्या हातातून निघणार. तर आजचा प्रवास आपला हरिद्वार एक्सप्रेसमध्ये आहे, थर्ड AC मध्ये B3 मध्ये आजचा आपला प्रवास आहे. चला तर आपले गाडी इथून निघालेली. चला तर आता आपण असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला पहिलं तर सबस्क्राईब करून घ्या. असं आपण नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनल लवकर सबस्क्राईब करा आणि असं नवीन ब्लॉग बघण्यासाठी कमेंट पण करा. आता भेटूया पुढे आपण नेक्स्ट ब्लॉग. तर आपल्या ट्रेनचं दुसरं वालं हॉल्ट होतं, सॉरी पहिलं वालं नाशिक रोड. बघू शकता आता नाशिकमध्ये आपली ट्रेन आहे. इथून आपली नाशिक आपली ट्रेन डिपार्चर करत आहोत. संध्याकाळचे वाजत आहे 5:30. आपण भुसावळ जंक्शनहून ट्रेन पकडलेली 2:30ची. तर आता आपण नाशिक जंक्शनला बघू शकतो.
बापरे, गर्दी बघा तुम्ही, गर्दी गर्दी बघा. नाशिकमध्ये भरभरून गर्दी आहे. नाशिक रोड आपण डिपार्चर करत आहोत, बघू शकता. नाशिक रोड आपण ट्रेन डिपार्चर केले. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आपण असंच नवीन ब्लॉग घेऊन येणार. तर मी झोपलो होतो, पाहिजे आणि नाशिक पावडला थोडा नाश्ता. ट्रेनने इमर्जन्सी ब्रेक मारला. ट्रेनने इमर्जन्सी ब्रेक मारला पुढं. चला तर आता सेकंड आपलं हॉल्ट आहे कल्याण जंक्शन. कल्याणला डायरेक्ट आपली ट्रेन थांबणार. ट्रेनला अचानक ब्रेक मारला ट्रेनने. चला तर आपण सेकंड स्टॉपवर थांबणार आहोत. तर कल्याण जंक्शनला आता आपण भेटू, त्यावर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. फायनली आपली ट्रेन इथून निघालेली आहे. काही इश्यू कारणामुळे आपली ट्रेन इथं थांबली होती. तर आपली ट्रेन इथून निघाली, बघू शकता तुम्ही. काही कारणामुळे आपली ट्रेन इथं थांबलेली होती. तर काय कारण ते आपल्याला पुढे जाऊन कळेल. ट्रॅफिक लागले तर लाईन लावली, फाटक लावलेलं नव्हतं, त्यांच्यामुळे आपली लाईन लागली होती. चला तर आता भेटू आपण पुढच्या मी आता झोपून झोप लागली होती. तर आता कल्याण जंक्शन आहे. तर आपलं आता नेक्स्ट स्टॉप आहे. तर मित्रांनो आता टिळकनगर स्टेशन अरायविंग होत आहे. फायनली आता रात्रीचे वाजता 9:30.
पण टिळकनगर स्टेशनला आता अरायव्हिंग होत आहे. चला तर आपण टिळकनगर स्टेशनला फायनली आता रिपोर्ट करणार आहोत. आपली जर्नी इथपर्यंत लास्ट स्टेशन पर्यंत. जे पुढं जो ट्रेन आहे ना तो गोरखपूर स्पेशल ट्रेन येतो. जिसके अलावा निर्धारित समय तर आजचा आपला सफर इथपर्यंतच होता. प्रवाशांनी कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 1217 बॅग घेऊन येते कशी. तर मित्रांनो आता फायनली ट्रेन मधून आपण डिपोर्ट केले टिळकनगर स्टेशनला. तर आता आपण घरी चाललोय. तर असंच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये या पुढच्या नवीन जर्नी. बाय.